हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता. वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल फूड व्हिडिओज. तर आज मी एका नवीन व्हिडिओसोबत आली आहे. हा एक ट्रॅव्हल व्हिडिओ प्लस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे. तर तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे आली आहे. आम्ही आलो आहोत पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. तर आमची ही वन डे ट्रिप होती, कोल्हापूर टू पंढरपूरची. असा प्रवास होता. पंढरपूर ते कोल्हापूर हे 180 किलोमीटर आहे, म्हणजेच 3 तास अप्रॉक्सिमेट लागतात. पंढरपुरात सध्या खूप गर्दी आहे. आषाढी एकादशी तोंडावर आल्यामुळे लोकांनी गर्दी करायला सुरू केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायलाच म्हणजेच मुखदर्शन घ्यायला 3 ते 4 तास लागतात. जर तुम्हाला आज जायला पॉसिबल होत नसेल गर्दी असल्या कारणाने, तर तुम्ही बाहेरूनही दर्शन घेऊ शकता. त्यांनी छान अशी बाहेर स्क्रीनही लावलेली आहे, ज्याच्याने आपल्याला रुक्मिणी आणि विठ्ठलाचं दर्शन खूप छान प्रकारे होतं. जर तुम्हाला आत जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तिकडे आजूबाजूला छान लॉजिंगचीही सोय आहे, प्लस त्यांचा भक्तनिवासही आहे. तिकडे तुम्ही हॉल्ट टाकून छानपैकी दर्शनही घेऊ शकता. पंढरपुरात थोडं पावसाळ्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळे मध्ये आधी पाऊस पडत असतो. सो तुम्ही त्याची काळजी घ्या. सोबत एक छत्री किंवा रेनकोट कॅरी करत जा. आणि जर लहान मुलं असतील तर त्यांना प्रॉपर कवर करा, ज्याच्याने त्यांना त्रास होणार नाही. तर इथे माझ्या मुलीने छान असा टिळा लावून घेतलेला आहे विठ्ठलाचा. खूप कॉपरेट केलं तिने, प्लस दादानेही खूप छान लावून दिलं टिळा. त्याच्यानंतर माझा नंबर होता, मीही छानपैकी मस्त असा टिळा लावून घेतलेला आहे. तर आमच्या सगळ्यांनी फॅमिली मेंबर्सनी सगळ्यांनी लावून घेतला टिळा. सो हा आहे फायनल लुक. सो तुम्हाला मगाशी म्हणाले तसं की स्क्रीनवरती छान असे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आपल्याला होतं. सो इथे तुम्हाला मी दाखवते. खूप छान बाहेरूनही खूप छान दर्शन होतं. प्रॉपर दिसतं तुम्हाला. थोडं क्लिअरली दिसणार नाही, पण तुम्ही ॲक्च्युली व्हिजिट केल्यावरती तुमच्या लक्षात येईल असते. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे. बरीचशी लोकं इथे जास्त करून मुखदर्शन घेऊन जातात. आम्हीही दर्शन घेऊन तिथून निघालो आणि पुढे बघितलं तर स्टॉल बाहेर छान असे विठ्ठलाच्या मूर्ती छान बनवलेल्या पाहू शकतो मी व्हिडिओमध्ये. व छान आम्ही सेल्फीज काढले तिकडे. वारकरी लोक तिथे छान फुगडी घालत होते आणि एकमेकाच्या पाया पडत होते, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. सो गर्दी अशी ओसंडून वाहती आहे. अजून भरपूर गर्दी होणार आहे इथून पुढे, कारण आता फक्त काही दिवसच बाकी आहेत आषाढी एकादशीला. त्याच्या आधीच एवढी गर्दी आहे. सो काही कारणास्तव तुम्हाला वारीला जाता येत नाही, पण विठ्ठलाचं दर्शन मात्र घ्यायचं, तर नक्कीच हे वन डे ट्रिप फॉर पंढरपूर तुम्ही जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला गर्दी पण मिळणार नाही जास्त आणि दर्शनही खूप छान होईल. ह्या व्हिडिओची सांगता करता मला एक बोलावंसं वाटत आहे, ते बोलून मी हा व्हिडिओ संपवते. पंढरपूरला जाण्यासाठी फक्त वेळ आणि पैसाच नाही, तर नशीब आणि विठ्ठलाचं बोलणं सुद्धा लागतं. परत एकदा येईन एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.